नमस्कार आणि जय महाराष्ट्र मंडळी। आज मी वाकडजवळ उभा आहे आणि तुमच्यासाठी एक असा भन्नाट प्रोजेक्ट घेऊन आलो आहे जो की तुम्हाला जवळपास 25 लाख रुपयांनी स्वस्त पडणार आहे। हो, मी बरोबर बोलतोय। काही लोकांना वाटेल मी खोटं बोलतोय किंवा काही लोक कमेंटमध्ये मला म्हणतील की मी चुकीची माहिती देतोय, पण असं मुळीच नाही आहे। हा म्हाडाचा प्रोजेक्ट आहे, MIG सेगमेंटमधला म्हणजे मिड इन्कम ग्रुपमधला हा प्रोजेक्ट आहे, जिथे तुम्हाला कुठलीही लॉटरी काढायची गरज पडणार नाही आहे। असे प्रोजेक्ट पहिले दिल्ली, नोएडा, मुंबईमध्ये बनवत होते, पण पुण्यातसुद्धा असे प्रोजेक्ट बनून तयार आहेत। फक्त ही माहिती लोकांपर्यंत नाही आहे आणि तीच माहिती घेऊन येण्याचं काम आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। हा जो तुम्हाला माझ्या मागं दिसतोय हा रेडी पोझिशन प्रोजेक्ट आहे, जिथं तुम्ही 851.87 म्हणजे 852 स्क्वेअर फूटचा फ्लॅट जो आहे रेडी पोझिशन, तो फक्त तुम्ही इथे 74.29 लाखात घेऊ शकणार आहात आणि तोही सर्व खर्चासहित। म्हाडाचा प्रोजेक्ट असल्यामुळे जवळजवळ तुम्हाला 25 लाख रुपयांनी हा प्रोजेक्ट स्वस्त पडतोय। सो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या प्रोजेक्टची डिटेल माहिती घेऊ। तुम्ही फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका। सो मंडळी, आपण या प्रोजेक्टचं लोकेशन समजून घेऊया। हा प्रोजेक्ट जो आहे तो ताथवडेमध्ये लोकेटेड आहे, पण जी वाकडची हद्द आहे ती इथून साधारणतः एक 500 मीटरवर संपते आणि मग ताथवडे सुरू होतो। पण हायवे टच हा प्रोजेक्ट आहे, पुणे बँगलोर हायवेला लागून हा प्रोजेक्ट आहे। आणि जर तुम्ही नीट बघितलं, तुम्हाला माझ्या मागं दिसलं असेल सगळे रेडी पोझिशन फ्लॅट आहे। आता म्हाडाचा प्रोजेक्ट असल्यामुळे म्हाडाचं पॉलिसी काय की प्रोजेक्ट पहिला रेडी केला जातो आणि मग त्याच्यानंतर विक्रीला इथे उपलब्ध होतो आणि म्हाडा स्वतःच हे प्रोजेक्ट विकतं। पण लोकांना फायदा काय होतो म्हाडामध्ये घेण्याचा की रेट जे तो खूप कमी पडतात। तुम्ही या प्रोजेक्टपासून 5 किलोमीटरचा जर रेडियस चेक केला तर 5 किलोमीटरच्या रेडियसमध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट इथे अवेलेबल आहे। शाळा, कॉलेज, मॉल, मल्टिप्लेक्स, त्याच्यानंतर हॉस्पिटल, 5 स्टार हॉटेल, सगळ्या गोष्टी तुम्हाला या 5 किलोमीटरच्या पेरिफेरीमध्ये इथे बघायला भेटतील। प्रोजेक्टचं लोकेशन अतिशय उत्तम आहे। याच्या एका फेजचं जे पूर्ण पोझिशन इथे झालेलं आहे, आता विक्री चालू आहे आणि फेज 1 आणि 2 पण येणार आहे। आणि फेज 1 जो अगदी हायवे टच आहे तिथे कमर्शियल बनतं आहे, म्हणजे म्हाडाच्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही कमर्शियलसुद्धा इथे भविष्यात घेऊ शकणार आहात। फक्त जेव्हा कधी तुम्ही या प्रोजेक्टला येण्याचा प्लॅन कराल तेव्हा स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून नक्की आम्हाला संपर्क करा आणि इथे व्हिजिट करा। सो तुम्हाला जर काही मदत लागली तर म्हाडाचे रूल्स जर मी इथे सांगायला गेलो तर व्हिडिओ खूप मोठा होईल। सो म्हाडाचे असे बरेच रूल्स असतात जे सर्वसामान्यांना माहिती नसतात, तेच सांगायचं काम जे आहे ते आमच्यासारखे कन्सल्टंट करत असतात। तर तुम्हाला जर त्याच्या संदर्भात कुठलीही माहिती लागली तर तुम्ही आम्हाला कॉल करा आणि ती माहिती आम्ही निश्चित तुम्हाला देऊ, जेणेकरून तुम्हाला म्हाडाच्या या प्रोजेक्टमध्ये विदाऊट लॉटरी फ्लॅट घेणं सोपं होऊन जाईल। सो मंडळी, आता आपण या प्रोजेक्टचा लेआउट समजून घेऊ। तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला किंवा रेग्युलर आमचे व्हिडिओ बघताय पण अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पुण्याचं आपलं वन ऑफ द बेस्ट चॅनल आहे। आणि असे जे अफोर्डेबल कॉस्टचे जे व्हिडिओ आहे, जे प्रोजेक्ट आहे ते आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो आणि फक्त व्हिडिओपुरते मर्यादित न राहता 1 to 1 सर्व्हिस देण्याचा आमचा पुरेपूर प्रयत्न असतो। अनेक लोकांना घर घेण्यासाठी आम्ही आत्तापर्यंत मदत केलेली आहे आणि हे सगळं करताना आम्ही कधी कुठले चार्ज पण करत नाही। आणि पुण्याच्या 360 डिग्री प्रत्येक प्रोजेक्टला व्हिजिट करून क्लिअर टायटल प्रोजेक्ट तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे। आम्ही पुण्याची एकच कंपनी आहोत। सो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका। आता या प्रोजेक्टबद्दल सांगायचं झालं, 14 एकरचं हे पूर्ण लँड पार्सल आहे, म्हाडाचं लँड पार्सल आहे, ज्याच्यामध्ये टोटल 3 फेज आहे। त्यातला तिसरा फेज जो आहे तो बनून तयार आहे, दुसरा फेज अजून येणं बाकी आहे जो की रेसिडेन्शियल असणार आहे, जो पहिला फेज आहे तो कमर्शियल असणार आहे, जसं मी मगाशी सांगितलं। सो आता फेज 3बद्दल बोलायचं झालं तर 5.5 एकरमध्ये हा फेज 3 आहे, ज्याच्यामध्ये 22 मजलेचे 4 टॉवर असणार आहे। आता 22 मजले जे ते रेसिडेन्शियल आहेत, त्याच्या खाली ग्राउंड फ्लोर आहे आणि त्याच्या खाली 2 बेसमेंट आहेत। आता हे जे खालचे 3 फ्लोर आहेत ते कार पार्किंगसाठी इथं सोडण्यात आलेले आहेत। आता म्हाडाचा प्रोजेक्ट असल्यामुळे ओपन स्पेस इथं मॅक्सिमम ठेवण्यात आलेली आहे। आता ह्या 4 टॉवरमध्ये मिळून टोटल 680 फ्लॅट असणार आहे। आता प्रत्येक बिल्डिंगबद्दल सांगायचं झालं तर प्रत्येक फ्लोअरला 8 फ्लॅट असणार आहेत, 3 लिफ्ट, 2 स्टेअरकेस असणार आहेत। आता ह्या 3 लिफ्टमधल्या 2 लिफ्ट ह्या पॅसेंजर असणार आहे आणि एक लिफ्ट जी ती स्ट्रेचर लिफ्ट असणार आहे, म्हणजे तुमच्या सामानाची ने-आण तुम्हाला याच्यातून करता येणार आहे। एक जो टॉवर आहे जो माझ्या मागे दिसतोय तुम्हाला 22 मजल्याचा, त्याच्या एका टॉवरमध्ये 170 फ्लॅट इथे असणार आहे। आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय, व्हिजिटर पार्किंग इथं खूप चांगली सोडण्यात आलेली आहे। प्रोजेक्टला टोटल 3 गेट असणार आहे। आता फेज 3 जो आहे त्याला टोटल 3 गेट आहेत आणि जेव्हा फेज 1 होईल त्यावेळेस त्याची जी एंट्री आहे ती पुणे बँगलोर हायवेला लागून असणार आहे। आता म्हाडामध्ये टोटल 3 वर्गवारी असते, म्हणजे 3 विभागामध्ये लोकांना डिवाईड करतात। एक लोअर इन्कम ग्रुप असतो ज्याला LIG म्हणतात, ज्याचं बांधकाम जे प्रायव्हेट बिल्डर करतात किंवा आजकाल कुठलेही बिल्डर सँक्शन केल्या जातात तेव्हा म्हाडाची एक बिल्डिंग बाजूला बांधून देतात किंवा म्हाडाला जागा देतात। तर तो जो ग्रुप असतो तो साधारणतः 25-30 लाखाच्या मध्ये असतो। हा जो ग्रुप आहे हा MIG ग्रुप आहे, म्हणजे मिड इन्कम ग्रुप आहे, जिथले जे फ्लॅट असतात ते बिलो 1 CR असतात आणि जो हायर इन्कम ग्रुप असतो त्याच्यात 1 CR आणि अबोव तुम्हाला
प्रॉपर्टी घेता येतात. असे प्रोजेक्ट पहिले जे मेट्रो सिटी आहेत दुसऱ्या दिल्ली, नोएडा, मुंबई ह्या जागी बनवत होते, पण पुण्यातसुद्धा असे प्रोजेक्ट बनलेत हे बऱ्याच जणांना माहिती नाही आहे. सो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक अतिशय सुंदर प्रोजेक्टची जी टूर आहे आपण ती घडवून आणतो आहे. तुमचं जरी इन्कम कमी असेल आणि वाकड भागामध्ये किंवा ताथोडे भागामध्ये तुम्ही मोठ्या कार्पेटचा फ्लॅट बघत असाल तर ह्याला सध्या ऑप्शन तर मुळीच नाही, कारण 25 लाख रुपये डायरेक्ट डाऊन तुम्हाला इथे बघायला भेटेल. तुम्ही या भागाचा सर्वे करा. तुम्हाला सर्वे पाहिजे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला करून आम्हाला संपर्क करा. इथल्या सगळ्या बिल्डरचे आपण तुम्हाला कार्पेट आणि रेट सांगू. तुमच्या लक्षात येईल की 25% डाऊनने तुम्हाला इथं फ्लॅट घेता येतो आणि तोही रेडी पैसे ताबडतोब तुम्ही राहायला येऊ शकता. आणि जर तुम्ही इन्व्हेस्टर असेल ना तर इथं नक्की फ्लॅट घेऊन ठेवा, कारण इथलं जे रेंटल इन्कम आहे ते खूप चांगलं आहे. मार्केटपेक्षा तुम्हाला इथे इन्कम थोडंसं जास्तच मिळते. मार्केटमध्ये 2-2.5% रेशो आहे वर्षाचा, इथं तो 3 ते 4% मध्ये आहे, कारण हायवे टच हा प्रोजेक्ट आहे आणि कार्पेट खूप मोठा आहे. म्हाडाचा प्रोजेक्ट असल्यामुळे इथं पिण्याच्या पाण्याचे 4 कनेक्शन तुम्हाला इथे मिळतात, ते जे जनरली दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये मिळत नाही. गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट असल्यामुळे गव्हर्नमेंटने सगळ्या प्रोव्हिजन तुम्हाला इथे करून दिलेले आहेत. सो आता ॲम्युनिटीज समजून घेऊया. आता म्हाडाचा प्रोजेक्ट म्हटला की लोकांना वाटतं की फक्त एक सँडलॉन बिल्डिंग आहे, छोटी पेट आहे, तिथं कुठल्याच ॲम्युनिटीज आणि कुठल्याच फॅसिलिटी आम्हाला मिळणार नाही. पण तसं नाही आहे. हा MIG सेगमेंटमधला प्रोजेक्ट आहे, मिड इन्कम ग्रुपमधला, त्यामुळे इथं सगळ्या फॅसिलिटी ऑलरेडी बनवून तयार आहेत आणि अतिशय सुंदर प्रोजेक्ट आहे. म्हणजे वाटणारच नाही की हा म्हाडाचा प्रोजेक्ट आहे. मोठे मोठे कार्पेट देण्यात आलेले आहेत आणि इथं बघा अतिशय नीट आणि क्लीन स्विमिंग पूल तुम्ही बघू शकता. त्या व्यतिरिक्त इथं माझ्या मागं बघा इथं बेबी स्विमिंग पूल पण आहे. त्यानंतर इथे शॉवर पण देण्यात आलेला आहे आणि सगळे फ्लॅट जे आहेत ते पूर्ण रेडी झाल्यानंतरच इथं विक्री सुरू करण्यात आली आहे. पूर्ण प्रोजेक्टला वॉल कंपाऊंड आहे, 3 टायर सिक्युरिटी आहे, 24/7 इथं सिक्युरिटी गार्ड तुम्हाला बघायला भेटतील, CCTV कॅमेरे बघायला भेटतील. असा अतिशय सुंदर लॉन तुम्हाला बघायला भेटतील. बघा इथं लॉन दिसतं, ते सगळीकडून लॉन आहे, प्लांटेशन करण्यात आलेलं आहे. क्लब हाऊस बघा, हे जे स्विमिंग पूलला लागून बघा क्लब हाऊस देण्यात आलं. अतिशय मोठं असं क्लब हाऊस आहे, म्हणजे 1001 लोकांचा कार्यक्रम इथं आरामशीर होऊन जाईल. आणि ह्या क्लब हाऊसच्या समोर भलं मोठं लॉनसुद्धा देण्यात आलेलं आहे, म्हणजे जर तुमच्या घरात काही पार्टी फंक्शन असतील तर ते आरामशीर इथे होऊ शकणार आहेत. त्याच्या व्यतिरिक्त चिल्ड्रन प्ले एरिया आहे तिथे. मगाशी जेव्हा मी तुम्हाला लोकेशन सांगत होतो, जे तुम्हाला माझ्या अवतीभोवती दिसत होतं, तो चिल्ड्रन प्ले एरिया होता. ओपन जिम आहे. व्हिजिटरला मोठ्या प्रमाणात पार्किंग सोडण्यात आलेले आहेत. प्रोजेक्टला 3 टोटल इथे गेट आहेत आणि म्हाडाचा प्रोजेक्ट असल्यामुळे उंच टॉवर बनवण्यात आले 22 मजले, पण अवतीभोवती जी जागा आहे ना ती खूप मोकळी सोडण्यात आली आहे. म्हणजे समजा 14 एकरचं लँड पार्सल आहे तर ॲक्च्युअल जे कन्स्ट्रक्शन आहे ते 7 एकरपेक्षा कमी जागेत आहे आणि 7 एकर जागा जी आहे ती मोकळी सोडण्यात आलेली आहे. आणि या बिल्डिंगच्या अवतीभोवती तुम्हाला जे प्रोजेक्ट दिसतात ना त्याच्यामधलं अंतर खूप जास्त आहे. म्हणजे जर तुम्ही इथं बघितलं तर तुम्ही बघा प्रोजेक्टच्या बाजूचं साईड मार्जिन सोडून परत 12 मीटरचा रोड आहे आणि त्याच्या पुढे एक बिल्डिंग आहे. आणि तुम्ही जर इथं ऑब्झर्वेशन जर केलं इथल्या प्रोजेक्टला कम्पेअर केलं ना तर हा प्रोजेक्ट तुम्हाला खूप स्वस्त आहे हे लक्षात येईल. आणि स्वस्त असायचं कारण सिंपल आहे की सरकारी प्रोजेक्ट आहे, गव्हर्नमेंट प्रोजेक्ट आहे. हा प्रोजेक्ट बनवताना गव्हर्नमेंटचा उद्देश सिंपल आहे की सगळ्यांना घर मिळालं पाहिजे, प्रत्येकाचं घर इथे झालं पाहिजे. ह्याच हिशोबाने म्हाडा काम करतो, तुम्हाला माहिती आहे. सो एवढी सुंदर माहिती आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहे. तुम्ही जर खरंच वेस्ट पुण्यामध्ये अफोर्डेबल कॉस्टचं जर 2 BHK शोधत असाल आणि रेडी पाहिजे ना त्या प्रोजेक्टला व्हिजिट करायची संधी चुकवू नका. म्हणजे अगदी इथं घर घ्यायची संधी चुकवू नका. अगदी 100% पर्यंत बँक लोनसुद्धा होईल. तुमचं वरचं फक्त जे पेमेंट लागतं साधारणतः 68 लाख रुपयाची काहीतरी बेसिक कॉस्ट आहे आणि बाकी वरचं स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन पकडून 74,29,000 रुपये कॉस्ट जाते. म्हणजे वरचे 6-7 लाख रुपयाची प्रोव्हिजन जरी केली तर मॅक्सिमम लोनसुद्धा तुमचं इथं निश्चित होईल. आणि जर कुठं भाड्यानं राहत असेल तर ताबडतोब इथे शिफ्ट करू शकता. आज इथे भाडं तुम्ही बघितलं तर 25-30 हजार रुपये रेंट चालले, कारण इथे हिंजवडी IT पार्क तर आहेच पण इओन IT पार्कसुद्धा इथून हाकेच्या अंतरावर बनतं आहे. सो नक्की या प्रोजेक्टचा व्हिजिट करा. खरंच व्हॅल्यू फॉर मनी असा हा प्रोजेक्ट आहे. आणि आता आपण काय करू, प्रोजेक्टच्या आतमध्ये जाऊया आणि जो ॲक्च्युअल फ्लॅट बनवून तयार आहे 851.87 म्हणजे जवळजवळ 852 स्क्वेअर फूटचा, तो बघूया की हॉल आणि किचन आणि बाल्कनी आणि बेडरूम यांच्या साईजेस कशा देण्यात आलेल्या आहेत. सो मंडळी आता आपण 851.87चा 2 BHK बघणार आहोत. फुल्ली फर्निश करून ठेवण्यात आलेला आहे. दरवाजेची साईज जर तुम्ही बघितली तर प्रायव्हेट बिल्डर पण एवढा मजबूत दरवाजा देणार नाहीत. BG शिर्केंनी ही बिल्डिंग बनवलेली, अतिशय उच्च क्वालिटीचं तंत्रज्ञान इथं वापरण्यात आलेलं आहे. आणि माय1 कन्स्ट्रक्शनमध्ये ही पूर्ण बिल्डिंग आहे. आता ही लॉबी स्पेस बघा, ही साधारणतः 5.7 × 4.7ची आहे. तुम्ही अशा पद्धतीने इथे इंटिरियर करू शकता. इथं पण असा तुम्हाला खाच्या देण्यात आलेल्या आहेत, तुम्ही इथे अशा पद्धतीने इथं इंटिरियर करू शकता. आतमध्ये आल्यानंतर हा लिव्हिंग एरिया आहे. हा फक्त लिव्हिंग एरिया आहे, डायनिंग वेगळं आहे. लिव्हिंगची साईज जर तुम्ही बघितली तर 11.5 बाय 16.5 हे पूर्ण लिव्हिंग आहे. आणि
किती सुंदर फर्निचर इथं ठेवण्यात आले तुम्ही बघा. म्हाडाचा प्रोजेक्ट आहे असं वाटतच नाही, कारण हा मिड इन्कम ग्रुपचा असल्यामुळे सगळ्या फॅसिलिटी मिडल क्लासला नजरेत ठेवूनच इथे बनवण्यात आलेले आहेत. या साईडला किचन आहे. आता किचनची साईज जी आहे ती 8x7.8 असणार आहे. असा एक प्लॅटफॉर्म इथं देण्यात आला आहे. तुम्ही इथं दुसरा प्लॅटफॉर्म पण लावू शकता. आणि ड्राय स्पेस जे आहे युटिलिटी एरिया तो 8x3चा आहे, 824 स्क्वेअर फूट आहे. आणि इथे एक नळाचं कनेक्शन देण्यात आलेलं आहे. इथे 2 नळाचे कनेक्शन आहेत. मगाशी मी तुम्हाला म्हटलं तो 4 कॉर्पोरेशनचे पाण्याचे कनेक्शन आहे, ते 4 नसून टोटल 6 पाण्याचे कनेक्शन इथं देण्यात आलेले आहेत. आणि ॲम्युनिटीजमध्ये इथे टेम्पलसुद्धा आहे, गणेश मंदिरसुद्धा, जे मागचे 2 गेट आहेत त्याला लागून गणेश टेम्पल पण देण्यात आले. इथं बघा हे डायनिंग एरिया इथे सेपरेट देण्यात आलेलं आहे. आणि या डायनिंग एरियाला लागून इथे अशी कवर्ड बाल्कनी देण्यात आली आहे. तर हे डायनिंग एरिया जर मी तुम्हाला सांगायला गेलो तर इथे लिहिलेलं आहे 8.8x7चा हा वेगळा डायनिंग एरिया तुम्हाला देण्यात आलेला आहे. आणि ही जी डायनिंगची बाल्कनी ती 8.4x3.10ची वेगळी असणार आहे. सो अतिशय स्पेशियस असा हा फ्लॅट आहे, कारण 852 कार्पेट म्हटलं तर तसाही खूप मोठा कार्पेट झाला. अनेक भागामध्ये 900 स्क्वेअर फूटचा 3 BHK असतो. सो त्या हिशोबाने तुम्ही जर बघितलं तर तसाही खूप मोठा फ्लॅट आहे. लॉबी स्पेस बघितली तर 8x3.2ची ही लॉबी अशी इथून इथपर्यंत. ह्याच्यामध्ये इथं वॉश बेसिन तुम्हाला इथे देण्यात आलेलं आहे. हे वॉश बेसिन तुम्ही बघा. आणि या साईडला कॉमन टॉयलेट बाथरूम असणार आहे, ज्याची साईज 6.4x4.8 असणार आहे. सगळ्या स्टँडर्ड फिटिंग देण्यात आलेलं आहे. आणि हे किड्स बेडरूम त्याला म्हणण्यात आले, ज्याची साईज 12.8x11 असणार आहे. जनरली किड्स बेडरूम 10x10च असतात. आतापर्यंत आपण बरेच व्हिडिओ बघितले, तुम्हाला माहिती आहे 10x10चं असतं. पण इथे मास्टर बेडरूमची साईज तुम्हाला किड्स बेडरूमला देण्यात आलेली आहे. आणि बांधकामाचा दर्जा अतिशय उच्च आहे. तुम्हाला मी इकडून दाखवतो. मी तुम्हाला जे म्हटलं माय वन कन्स्ट्रक्शन इथे देण्यात आलं. तुम्ही समोर बघा, हे फेज 2ची बिल्डिंग चाललेली आहे. तर इथं अंडर कन्स्ट्रक्शन असल्यामुळे तुम्ही बघू शकता. तर माय वन कन्स्ट्रक्शनचा फायदा काय असतो की जे तुमच्या भिंती असतात या पण ब्रिक्समध्ये नसून ह्या पण स्लॅबमध्येच बनवण्यात येतात. त्यामुळे त्याची जी लाईफ आहे ती खूप वाढते. आणि बीजी शिर्केंचं तसे तुम्हाला माहिती आहे की बांधकामाचा दर्जा फार उच्च असतो. अनेक सरकारी जी कामं आहेत ही बीजी शिर्केंची जी कंपनी आहे ती करत असते. ही मास्टरचे जे टॉयलेट आहे ते 8x4.8 इथं देण्यात आले. तुम्ही हे बघून घ्या. आणि हे मास्टरचं जे बेडरूम आहे त्याच्यामध्ये पण एक पॅसेज आहे, त्याची साईज 5.10x3.2 आहे, म्हणजे हिटली साईज. आणि हे तुमचं आहे मास्टर बेडरूम, ज्याची साईज 10.1x13.8 असणार, ज्याला तुम्ही अशा पद्धतीने बेडचं नियोजन करू शकता. इथं वॉर्डरोब बघा किती सुंदर बसवण्यात आलेलं आहे. पूर्ण फर्निचर करण्यात आलेला हा फ्लॅट आहे या साईडला. त्याच्यानंतर बेडच्या बाजूला तुम्हाला इथे 2 ड्रॉवर, आपण ज्याला ड्रेसिंग टेबल वगैरे म्हणतो ते इथे करण्यात आलेलं आहे. आणि ह्या साईडला तुम्हाला अजून एक मास्टरला कवर्ड बाल्कनी देण्यात आली. म्हणजे लिव्हिंगच्या बाहेर जी डायनिंग एरिया तिथे पण एक बाल्कनी आणि इथं पण एक बाल्कनी. आणि या बाल्कनीच्या बाहेरून तुम्हाला मी जसं मगाशी म्हटलं हा सोसायटीचा जे ओपन स्पेस सोडून मध्ये 12 मीटर रोड आहे आणि मग पुढची बिल्डिंग आहे आणि तिथे सगळे दुकान आहेत. म्हणजे तुम्हाला जे डेली युटिलिटीच्या ज्या गोष्टी डेली लागणाऱ्या ज्या ग्रोसरी वगैरे आहे, मेडिकल आहे, किराणा, हॉस्पिटल सगळं तुम्हाला इथं पण मिळेल. आणि बाहेर अगदी फिनिक्स मिलेनियम जो मॉल आहे तो सुद्धा इथून हाकेच्या अंतरावर आहे. म्हणजे बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, शोरूम्स, मोठे मोठे मॉल्स, ते तर पुणे बँगलोर हायवेला आहेतच. पण डेली लागणाऱ्या गोष्टी पण ह्या बिल्डिंगच्या खालीच आहे. आता ह्या बिल्डिंगमध्ये जो तिसरा फेज आहे याच्यामध्ये कमर्शियल नाही आहे, पण जो फेज 1 जो आहे जो पुणे बँगलोर हायवेला लागून आहे तो पूर्ण कमर्शियल असणार आहे. सो हा फर्निश फ्लॅट आहे. आता तुम्ही अनफर्निश पण फ्लॅट बघून घ्या. याच्या बाजूचा जो फ्लॅट आहे तो अनफर्निश आहे, जो मी तुम्हाला आता स्क्रीनवर टाकतो. तुम्ही स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल तो अनफर्निश फ्लॅट आहे. म्हणजे फर्निचर नाही ठेवल्यावर तो फ्लॅट कसा दिसतो तोही बघून घ्या. आता अनफर्निश जर फ्लॅट असेल तर तो मोठा दिसतो, दिसायला खूप स्पेशियस वाटतो. फर्निचर ठेवल्यावर फ्लॅट छोटा वाटतो. पण ज्या पद्धतीने इथं फर्निचरची मांडणी करण्यात आलेली आहे, सो एवढं फर्निचर ठेवून पण
हा फ्लॅट किती स्पेशियस वाटतो तुम्ही बघू शकता. सो याची पॅकेज कॉस्ट जाते 74,29,000. आता म्हाडाचा प्रोजेक्ट असल्यामुळे इथं कुठलं निगोशिएशन वगैरे असं काही होत नाही. जी प्राईज आहे म्हणजे अगदी वरचे 1-2 रुपये जरी कॉस्टशीटमध्ये बनत असतील तर ते पूर्ण तुम्हाला द्यावे लागतात. निगोशिएशनला अजिबात स्कोप नसतो. फक्त चांगली गोष्ट काय की लॉटरी स्कीम नाही आहे. डायरेक्टली तुम्ही या, तुम्हाला फ्लॅट आवडला की तुम्ही बुक करा. इथे म्हाडाने नेमून दिलेलेच वेंडर आहे. इथं कुठल्याही ब्रोकर कन्सल्टंटला एंटरटेन केलं जात नाही, कारण की तशीच पद्धत आहे. हा व्हिडिओ पण आपण फक्त ह्या पर्पज बनवतो आहे की वेस्ट पुण्यामध्ये काम करताना आम्ही बघतो की अनेक प्रोजेक्टचे आम्ही व्हिडिओ बनवतो. शक्यतो आता पुनावळ्यात जरी तुम्ही हा कार्पेट घ्यायला गेला तर पुनावळ्यामध्ये ह्याची पॅकेज कॉस्ट 87 लाखाच्या वर जाते, ज्याचं पोझिशन 3 वर्षानंतर आहे. आता इथं रेडी पोझिशन फ्लॅट आहे, रेट पण चांगला आहे, सर्वसामान्यांना परवडू शकतो. या हेतूने आपण हा व्हिडिओ बनवून तुमच्यासाठी घेऊन येतो आहे. सो तुम्ही पुरेपूर फायदा उचला, कॉल करा, व्हिजिट करा. काही प्रश्न असेल तर कमेंट करा, आम्हाला विचारा. आणि या भागाचा सर्वे पाहिजे असेल, या भागात कुठले कुठले प्रोजेक्ट पाहिजे चालले आहेत, काय रेट चालले आहेत, आम्हाला विचारा. आम्ही नक्की तुम्हाला सांगू. आणि तुम्हाला माहिती आहे आम्ही कधीच कुठले चार्जसुद्धा करत नाही, पण जी कुठली हेल्प लागते तुम्हाला प्रॉपर्टी घेताना ते आम्ही पुरेपूर करतो. सो तुम्ही या संधीचा फायदा घ्या आणि आम्हाला निश्चित कॉल करा. फक्त जाता जाता अजून एक गोष्ट सांगतो की जेव्हा तुम्ही फ्लॅट घेता तेव्हा पुढचे 20 वर्ष तुम्हाला त्याचं लोन फेडावं लागतं आणि ऑलमोस्ट डबल अमाऊंट बँकेला जाते. तर अशा वेळेस जर तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग जर नीट नसेल तर पुढं जाऊन EMI स्टक होऊ शकतात आणि बँकेचा ताबा येण्यासारखे प्रकार तुमचे होऊ शकतात. तर असे प्रकार जर होऊ द्यायचे नसेल तर तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग करा. म्युच्युअल फंडमध्ये अगदी तुम्ही 500 रुपयापासून SIP करू शकता. आणि जर तुमच्याकडे लमसम अमाऊंट असेल तर तुम्ही ती SWP सारख्या स्कीममध्ये टाकून मंथली इन्कम पण घेऊ शकता. आता समजा तुम्हाला SWPची अमाऊंट अट्रॅक्टिव्ह वाटत नसेल तर आमच्याकडे अशा पण काही कॉन्सेप्ट आहे जिथे तुम्ही इन्व्हेस्ट करून तुम्ही मंथली 2 ते 5% सुद्धा रिटर्न मिळू शकता. तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून आम्हाला संपर्क करा. आम्ही नक्की तुम्हाला अशा सिक्युअर प्लॅटफॉर्मबद्दल सांगू जिथून तुम्हाला रिटर्न जे आहे ते मिळतील आणि त्याच्यातून तुमच्या EMIचं किंवा फायनान्शियल प्लॅनिंग तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने करू शकता. सो या रिगार्डिंग काही मदत लागली तर फोन करा. बाकी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करा, सबस्क्राईब करायला मुळेच विसरू नका. लवकरच भेटून नवीन प्रोजेक्ट नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.